अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क उभारायला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्यानं पश्चिम विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। या पार्कमुळे 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। 1 लाख लोकांना थेट आणि 2 लाख लोकांना अप्रत्यक्ष अशा 3 लाख लोकांना रोजगार मिळेल असं ते म्हणाले। अमरावतीचा भाग हा कापूस क्षेत्र असल्यामुळे या पार्कचा कापूस उत्पादकांना फायदा होणार आहे आणि त्यांची अर्थव्यवस्था बदलण्यामध्ये तो महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये मेगा टेक्सटाईल पार्कला मान्यता दिली। मागच्या काळात हा प्रस्ताव आम्ही पाठवला होता आणि सातत्याने त्याचा पाठपुरावा हा आम्ही करत होतो। माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि मी स्वतः या संदर्भात माननीय पंतप्रधानांनाही विनंती केली होती आणि आज हा टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी मंजूर झालाय। हा टेक्सटाईल पार्क आल्यामुळे असं अपेक्षित आहे की 10,000 कोटीची गुंतवणूक 1 लाख लोकांना थेट आणि 2 लाख लोकांना इनडायरेक्ट असा 3 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्धी येईल। सगळ्यात महत्त्वाचं हा सगळा आपला कॉटन बेल्ट आहे। कॉटन बेल्टमध्ये अशा प्रकारचा हा पार्क आल्यामुळे मोठे आपले जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना देखील याचा फायदा मिळेल। या पार्कबाबत मागच्या काळामध्येच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता। यापूर्वीच अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कसाठी एक परिसंस्था तयार केली आहे आणि तिथं टेक्सटाईल झोन तयार केलाय। सध्या तिथं अनेक उद्योग आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलंय।